आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच आपली माणसे असतात. बाकी फक्त जग आहे. कधी मरायचा विचार आलाच तर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा. लोक जगण्यासाठी काय काय करतात. लढायला आणि जगायला हिंमत लागते. चार चौघात आईवडिलांची मान खाली झुकू नये असं मुलीनं जगावं आणि आईवडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं. मी निघालो सुखाच्या शोधात. वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. म्हणून कोणाला कमी लेखू नये. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ तुमची असेल. 12 महिने 24 तास कुणीच सुखी नसतो. 12 महिने 24 तास कुणीच दुःखी नसतो. मिळेल तेव्हा सुख वेचायला शिकले पाहिजे, नाहीतर दुःखाच्या कथा सांगायला वेळ पुरणार नाही. जोवर जीवन आहे तोवर संघर्ष आहे. जीवनाचा संघर्ष कधीच संपत नसतो. आज कठीण वेळ आली तरीही उद्याचा दिवस येणार आहे. आज चांगले दिवस असतील तर उद्या कदाचित कठीण दिवसही असू शकतो. फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही हिंमत सोडत नाही आणि संघर्ष करत राहता. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. कसं जमलं असेल देवाला, दिली त्याची सावली मला. कसे उपकार मानू देवाचे, दिली त्याने माऊली मला. कशी सोबत नसून देवासारखी घेते काळजी आई माझी. कशी दूर राहून न बोलता मी जाणून घेते वेदना माझी. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. जीवन जगताना कधीच कोणाला नावं ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एका क्षणापुरती तरी साथ नक्कीच दिलेली असते. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तींची. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल. शहरापेक्षा तर सुंदर माझं गाव आहे, कारण तिथे घर नंबरने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखलं जातं. मित्राला सुद्धा तेवढंच सांगावं जेवढं तो सांभाळू शकतो. भूतकाळ आणि वर्तमानकाळ माहीत असलेला मित्र जर उलटला तर तो तुमचं भविष्य बिघडू शकतो.
ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. दिवस कामात चाललाय, रात्र विचारात चालली आहे, मन अडकत चाललंय, शरीर थकत चाललंय. प्रत्येकाची मनं सांभाळताना आयुष्य मात्र संपत चालतंय. सुख मानण्यात असतं. या पृथ्वीवर आपल्याला जी भूमिका वठवायला पाठवलंय ती आनंदाने पार पाडली तर सुख वेगळं शोधण्याची गरजच नाही. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. आपण आयुष्यात किती खरे आहोत हे फक्त दोनच लोकांना माहीत असते, एक अंतरात्मा आणि दुसरा परमात्मा. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवण जात नाही. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल, पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. मतलबासाठी तर सगळेच फोन करतात, पण आपण काही खाल्ले का? आपल्याकडे पैसे आहेत का? आपली तब्येत कशी आहे? आपले काम झाले का? हे फक्त आईच विचारू शकते. जग नेहमी म्हणतं, चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही. मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का? वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते. जे आहे ते लपत नाही, जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. नातं हृदयातून असावं. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात. परक्या माणसांकडून कसलीही अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला स्वतःच्या माणसाकडून मिळतो आणि मग अपेक्षाभंगाचं दुःख शिल्लकच राहत नाही. श्री स्वामी समर्थ.